लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता, महाराष्ट्र. पैठण येथे शांतता समितीची बैठक संपन्न. सार्वजनिक जयंती महोत्सवात विशिष्ट आराखडा. बातमी पैठण येथून. याबद्दल सविस्तर बातमी अशी आहे की दिनांक 10 एप्रिल शुक्रवार रोजी पोलीस ठाणे पैठण येथे वरिष्ठ पोलीस निरीक्षक महादेव गोमारे यांच्या मार्गदर्शनाखाली सार्वजनिक जयंती महोत्सवानिमित्त शांतता समितीची बैठक आयोजित करण्यात आली आहे. क्रांतीसूर्य राष्ट्रपिता महात्मा ज्योतिबा फुले तथा विश्वरत्न बोधिसत्व महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक जयंती महोत्सव समितीचे पदाधिकारी व उपस्थित मान्यवरांनी आपापल्या भूमिका मांडल्या. 14 एप्रिल रोजी होत असलेल्या भव्य दिव्य मिरवणुकीत डीजेच्या आवाजाने ध्वनी प्रदूषण होत असल्याने कमी आवाजामध्ये डीजे साऊंड वाजवावे. आपल्या मित्रमंडळी नातेवाईक यांना उत्सव साजरा करताना कोणत्याही प्रकारचा वादविवाद होऊ नये यासाठी आपल्याकडून सूचना देण्यात याव्या असे वरिष्ठ पोलीस निरीक्षक महादेव गोमारे यांनी सांगितले. त्याप्रसंगी माजी नगराध्यक्ष राजूभाऊ गायकवाड, सार्वजनिक जयंती महोत्सव समिती अध्यक्ष किरण घाट-विसावे, जेतवन धम्मसंस्कार केंद्राचे कार्यवाहक अरुणदादा बल्लाळ, पोलीस उपनिरीक्षक खाडे, वरिष्ठ पत्रकार चंद्रकांत अंबिलवादे, वंचितचे तालुका प्रमुख सोमनाथ तिकाळजे, जयंती उत्सव समितीचे स्वागताध्यक्ष रितेश पहिलवान यांनी उपस्थित मान्यवरांसमोर अतिशय मोलाचे मार्गदर्शन केले व तालुक्यातील पोलीस पाटील, सामाजिक कार्यकर्ते यांनी आपल्या विभागाची माहिती शांतता समितीमध्ये सांगितली. त्यावेळी वरील मान्यवरांसह जयंती महोत्सव समिती स्वागताध्यक्ष किरण मगरे, आनंद बनकर, कार्याध्यक्ष योगेश धुळे, आदर्श दळवी, अविनाश ससाणे, शंकर नवगिरे, प्रीतम आडसूळ, विनोद पोटफोडे, मनीष आठवले, गणेश अवसरमर, पोलीस लक्ष्मणगिरी, बीट अंमलदार आव्हाड, पैठणचे पत्रकार बांधव, पैठण तालुक्यातील पोलीस पाटील आणि सामाजिक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. आपण सांगा कोणता कार्यक्रम असेल, काय असेल, आम्ही 100% त्या कार्यक्रमाला हजर राहू. मी स्वतः नाही हजर राहलो तर आमचे खाडे साहेब आहेत, यादव साहेब आहेत, पवार साहेब आहेत. 100% आमचं कोणत्या कोणत्या कार्यक्रमाला 100% हजर राहील. हे काय जयंती का तुमची नाही, आम्ही पण शेवटी माणूसच आहे. आमच्या पण काही भावना असतात. युनिफॉर्म घातला म्हणजे की आम्हाला पण कायद्याचं बंधन राहतं आणि आपण सर्वजण त्यांचा अनुचार आपण आपल्या आयुष्यामध्ये करतो, एक अनुयायी म्हणून. तसं बल्लाळदादांनी सांगितलं की तेलवाडी या ठिकाणी त्यांनी जो उपक्रम सुरू केलेला आहे, खरं तर जयंतीला ग्रंथ वाचन या गोष्टी ज्या आहेत या आधुनिक प्रकारे आपण त्याच्यामध्ये रुजल्या गेलं पाहिजे. आपण सोशल मीडिया ह्याच्यापासून थोडंसं बाजूला जाऊन ग्रंथ वाचन, पुस्तक वाचन, त्याच्यानंतर वेगवेगळ्या प्रकारचे उपक्रम आपण राबवले गेले पाहिजे जयंतीच्या निमित्ताने. त्यानंतर आपण आपल्यापैकी कोण अजून बोलायला इच्छुक आहे? तर्फे तुम्हाला काही कमी पडणार नाही. बंदोबस्त असो किंवा कुठली मदत असो आम्ही ग्वाही देतो आणि आपण ही जयंती सर्वांनी शांततेत पार पाडू, असं शांततेत पार होईल असं आम्ही जाहीर करतो. आणि या ठिकाणी सदर ही बैठक श्री साहेबांच्या आदेशाने संपल्यास जाहीर करतो. सर्वांना मानसन्मानाचा जय भीम. राष्ट्रपिता महात्मा ज्योतिबा फुले तथा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव 2026 सालपात्राप्रमाणे यावर्षी आपण अगद्या थाटामध्ये भीम जयंती 135वी साजरी करत आहोत. पैठण तालुक्याच्या वतीने सन्माननीय अध्यक्ष किरणजी घाट-विसावे, उपाध्यक्ष विनोद पोटफोडे तथा कार्याध्यक्ष आदर्श दळवी सालपात्राप्रमाणे यावर्षी आपण दिनांक 10 एप्रिल रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जीवनावर आधारित असणारा महान नाट्याचा कार्यक्रम आपण या 10 तारखेला ठेवला आहे. तरी सर्व समाज बांधवांना तथा सर्व भीमसैनिकांना आग्रहाची विनंती आहे की आपण या कार्यक्रमासाठी उपस्थित राहावं. तसेच आपण 11 तारखेला म्हणजे महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्त सकाळी 9 वाजता पंचायत समिती या ठिकाणाहून ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास जवळ आपण अभिवादनाचा कार्यक्रम ठेवला आहे. तरी सर्वांनी 11 तारखेला सकाळी 9 वाजता अभिवादन रॅलीसाठी उपस्थित राहायचं आहे. ठीक संध्याकाळी 7 वाजता 11 तारखेला संध्याकाळी 7 वाजता महात्मा ज्योतिबा फुले तथा यांची आपण पुतळ्याचा अनावरणाचा कार्यक्रम ठेवला आहे. तरी सर्व भीमसैनिकांनी तथा समाज बांधवांनी या ठिकाणी उपस्थित राहायचं आहे. दिनांक 12 एप्रिल रोजी संध्याकाळी 7 वाजता
स्थळ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारकासमोर माननीय ताई हायदराव ताई यांचा ऑर्केस्ट्राचा कार्यक्रम ठेवला आहे. आपण सहकुटुंब सहपरिवार या कार्यक्रमासाठी उपस्थित राहायचं आहे. 13 तारखेला आपण छोट्या खाणी रात्री 12 वाजता फटाक्याच्या आतिषबाजीमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीला सुरुवात करणार आहोत. आपण सर्वांनी संध्याकाळी 11 वाजता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारकाजवळ उपस्थित राहायचं आहे. 14 तारखेला सकाळी 9 वाजता तथागत क्रीडा मंडळाच्या ग्राउंड तसेच श्रावस्ती बुद्ध विहार या ठिकाणाहून अभिवादन रॅलीचा कार्यक्रम आहे. आपण सर्वांनी समाज बांधवांनी तथा सर्व भीम अनुयायांनी या अभिवादन रॅलीला उपस्थित राहायचं आहे. आणि सालबादप्रमाणे याही वर्षी आपण 14 तारखेला संध्याकाळी 4 वाजता भव्य दिव्य अशी जयंती उत्सव समितीतर्फे मिरवणुकीचं आयोजन केलं आहे. आपणही सर्वांनी या मिरवणुकीसाठी यावं. या वतीनं मी सर्व आमच्या समितीमार्फत तालुका समितीमार्फत विनंती करतो. सन्मान्य किरणजी घाटविसावे, कार्याध्यक्ष आदर्श दळवी तथा सर्व सदस्य यांच्याकडून तुम्हाला सर्वांना आग्रहाचं निमंत्रण. धन्यवाद. रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र न्यूजसाठी पैठण प्रतिनिधी राहुल गिरे, छत्रपती संभाजीनगर. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.